बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं व्हॉट इज पॅकिंग, बरोबर आहे. त्याच्यानंतर लेक्चरमध्ये बघितलं आपण व्हॉट इज प्रिन्सिपल ऑफ पॅकिंग. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघितलं व्हॉट इज पॅकिंग फ्रॅक्शन, पॅकिंग फ्रॅक्शन कसं म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघितलं व्हॉट इज पॅकिंग एफिशियन्सी, पॅकिंग म्हणजे काय, त्याचे प्रिन्सिपल काय आहे, फ्रॅक्शन म्हणजे स्मॉल नंबर, एफिशियन्सी म्हणजे जेवढा काही आपण एका बॉक्समध्ये जेवढे काही स्पेअर आपण ठेवले होते तेवढ्या बॉक्समध्ये जेवढे काही स्पेअर असतील ते किती जागा ऑक्युपाय करतात किंवा केवढी जागा त्याच्यामध्ये रिक्त ठेवतात, त्याला म्हणायचं पॅकिंग. म्हणजे जेवढे जास्त एका जागेमध्ये जेवढे जास्त स्पेअर बसतील त्याला म्हणतात त्याची पॅकिंग. त्याची पॅकिंगची प्रिन्सिपल पाहिजे ते फ्रॅक्शन पाहिजे होतं आणि नंतर पॅकिंग एफिशियन्सी सुद्धा आपण बघितली होती. आता दुसरा पॉईंट त्याच्यामध्ये बघायचा आपल्याला व्हाईड स्पेस ऑफ क्रिस्टल. आता बघा व्हाईड काय समजतं, व्हॉट इज व्हाईड. व्हाईड म्हणजे रिक्त, रिक्त म्हणजे ज्या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल हा जरा असं जर स्पेअर झाला, बरोबर, हे दोन स्पेअर एकमेकांना टच केले आपण, हा एक स्पेअर, हा एक स्पेअर, हा एक स्पेअर, हा एक स्पेअर. आता या हा वरचा हा वरचा हा वरचा दोन्ही दोन दोन स्पेअर काय झाले, टच झाले. आता टच झाल्यानंतर यातला जो राहिलेला जो भाग आहे, या राहिलेल्या रिक्त भागाला काय म्हणतात व्हाईड. म्हणजे जेव्हा काय आपण कोणतेही पॅकिंग करतो, जेव्हा आपण पॅकिंग करतो तेव्हा जे स्पेअर एकमेकाला टच झाल्यानंतर जी काय रिक्त जागा असते, रिक्त जागेला काय म्हणतात व्हाईड. बघा व्हाईड स्पेस ऑफ क्रिस्टल, क्रिस्टल मधला व्हाईड स्पेस काय सांगतो, व्हाईड स्पेस ए व्हॅकंट स्पेस, व्हॅकंट म्हणजे रिक्त, ए व्हॅकंट स्पेस ऑर स्पेस नॉट ऑक्युपाय. काय सांगतो, a vacant space or space not occupied by the constituent particle in the unit cell is called as void space. म्हणजे जो काय तुमचा युनिट सेल आहे, युनिट सेल मध्ये आपले कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, जे काही ती जागा युनिट सेल मध्ये व्यापणार नाही, जी काय राहिलेली रिक्त जागा आहे त्या रिक्त जागेलाच काय म्हणतात व्हाईड ऑर व्हाईड स्पेस. जे स्पेस एकमेकाला टच झाले, टच झाल्यानंतर जी काय राहिलेली जागा त्याला काय म्हणतात स्पेस. आपण इथं आता तुम्हाला उदाहरण सांगितलं, हे हा एक स्पेअर, हा एक स्पेअर, जे 4 स्पेअर आहे, किती स्पेअर ठेवले आपण 4 स्पेअर. तर 4 स्पेअर एकमेकाला टच झाले, टच झाल्यानंतर राहिलेली जागा आहे त्याला काय म्हणतात व्हाईड स्पेस. बघा आता याचं सूत्र काय सांगतं, पर्सेंटेज ऑफ व्हाईड स्पेस. आपण व्हाईड स्पेस पर्सेंटेज मध्ये कसं काढणार, सूत्र काय आहे, इज इक्वल टू 100 मायनस पॅकिंग एफिशियन्सी. 100 मधून जेवढे काय त्याची पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे जेवढं काही ते प्रमाणात पॅक होते, बरोबर, 100 मधून पॅक झालेले काय करायचे पॅकिंग एफिशियन्सी वजा करायची, बरोबर. फॉर एक्झाम्पल आता आपण जर म्हणलं 100% पैकी 50% काय याची पॅकिंग एफिशियन्सी आहे, बरोबर आहे. तर मग 100 मधून 50 गेले तर खाली किती राहिले 50, म्हणजे 50% ते काय झालं व्हाईड स्पेस आहे आणि 50% भाग काय तो स्पेअरचा व्यापलेला आहे. म्हणजे 100 मधून याची जी काही पॅकिंगची क्षमता आहे ती काय करायची वजा करायची, एरर उत्तर काय आपलं त्याचा व्हाईड स्पेस म्हणजे दिलेल्या स्पेअर मध्ये किती जागा रिक्त आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये समजून येईल. आता बघा खाली काय दिलेलं आहे, पॅकिंग फ्रॅक्शन, पॅकिंग एफिशियन्सी अँड व्हाईड स्पेस फॉर द फॉलोइंग क्रिस्टल. आता खाली दोन क्रिस्टल दिलेले आहेत, त्या क्रिस्टल मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, त्याचं पॅकिंग फ्रॅक्शन बघायचं आहे आणि पॅकिंग एफिशियन्सी बघायची आणि व्हाईड स्पेस बघायचं. तो किती प्रमाणात व्यापतो, त्यानंतर किती प्रमाणात त्याचं स्मॉल पार्टिकल म्हणजे पॅकिंग फ्रॅक्शन किती प्रमाणात तो व्यापतो, जागा टच करतो आणि त्याच्यामध्ये किती जागा रिक्त राहते ते आपल्याला खाली या क्रिस्टल क्रिस्टलमध्ये बघायचं. आता कोणकोणते टेबल दिलेलं आहे, टेबलमध्ये पहिलं काय क्रिस्टल स्ट्रक्चर काय दिलेलं आहे, पहिलं क्रिस्टल स्ट्रक्चर, दुसरं मध्ये काय दिलेलं आहे पॅकिंग फ्रॅक्शन दिलेलं आहे, तिसरं मध्ये काय दिलेलं आहे पॅकिंग एफिशियन्सी दिलेली आहे आणि चौथं मध्ये काय दिलं आपल्याला व्हाईड स्पेस म्हणजे रिक्त जागा. क्रिस्टल स्ट्रक्चर कोणते, तसं पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे स्मॉल नंबर मध्ये किती प्रमाणात ते व्यापलेले आहे आणि त्यामध्ये किती जागा रिक्त आहे. आता यामध्ये 4 दिलेले आहे. पहिला क्रिस्टल कोणतं आहे, सिंपल क्यूबिक. कोणतं आहे पहिला सिंपल क्यूबिक. सिंपल क्यूबिक म्हणजे पॅकिंग फ्रॅक्शन किती आहे 0.524, व्हेरी स्मॉल अमाउंट 0.542. आता जी पॅकिंग एफिशियन्सी कशी आली 52.4, आपण काय केलेला 0.0
0.524 ला किती मल्टिप्लाय केलं 100 ना 100 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल हे उत्तर किती द्यायचं 52.4 झालं समजलं का याला आपण 100 ओके आता पहिला किती आला आपल्याला पॅकिंग फ्रॅक्शनचं 0.524 हे कसं आलं माहिती का याला आपण काय केलं 0.524 into 100 याला आपण 100 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती 52.4 कसं आलं समजलं गेलं 100 ने मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती 52.4 आता व्हाईट स्पेस कसं करणार आपण इथं काय केलं सूत्र काय percentage of white space equal to 100 minus packing pieces बरोबर पण 100 वजा 52.4 कसं करणार 100 वजा 52.4 उत्तर किती येतं 47.6 समजलं कसं आलं याला 100 ने मल्टिप्लाय केलं 52.4 आलं बरोबर आता याला 100 मधून एवढीच 52.4 संख्या वजा केली तर किती आलं 47.7 म्हणजे याचा व्हाईट स्पेस किती आलं 47.6 आता दुसरं बीसीसी चं पॅकिंग फ्रॅक्शन किती आहे 0.68 into 100 100 ने याला काय केलं आपण मल्टिप्लाय केलं कशाला या संख्या 100 ने मल्टिप्लाय केलं तर किती आलं 68% बरोबर आहे आता 32% कसं आहे 100 - 68 बरोबर 100 - 68 32 त्याच्यानंतर एफसीसी फेस सेंटर याचं किती आहे पॅकिंग फ्रॅक्शन 0.74 याला किती दिलं 100 ने मल्टिप्लाय केलं तर किती आलं 74 आता 26 कसं आलं 100 - 20 74 100 - 74 तर किती आलं 26 हे सुद्धा कसं याला काय केलं 100 ने मल्टिप्लाय केलं एक नाही याला 100 ने वजा केलं याला सुद्धा into 100 बरोबर 100 - 52 समजलं का याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये वजाबाकी करायची अशा प्रकारे एसीसी किती आला 47 52.4 याचं व्हॅल्यू पॅकिंग एफसीसी आला बीसीसी आला 68% आला एफसीसी आला 74% एससीपी आला 74% सगळ्यात जास्त व्हाईट स्पेस कशामध्ये सिंपल क्यूब मध्ये त्याच्यानंतर बॉडी सेंटर मध्ये त्याच्यानंतर फेस सेंटर मध्ये त्याच्यानंतर हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये अशा प्रकारे आपण जगा पॅकिंग एफसीसी पाहिलं पॅकिंग काय दुसरा काय पाहिलं व्हाईट स्पेस पाहिलं आता इथं दुसरा पॉइंट याच्यामध्ये आपल्याला बघायचा आहे व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर कोऑर्डिनेशन नंबर डेफिनेशन काय सांगते द नंबर ऑफ क्लोजेस्ट नेबरिंग constituent particle like atom ion or molecule the closest neighboring constituent particle like atom ion or molecule which are in contact with a particle of an atom in the crystal lattice is called as coordination number आपण कोणत्याही क्रिस्टल लॅटिस मध्ये क्रिस्टल लॅटिस नंतर जेवढे काही आपल्याचे ॲटम आयन मॉलिक्यूल आहे किंवा जे स्फिअर आहे ते किती याला टच होतील हे नाही फॉर एक्झाम्पल आता आपण जर पाहिले हा जर आपण आता इथं समजून घेण्यासाठी आपल्याला काय पाहिलं आपण लिनियर पॅकिंग इन वन डायरेक्शन आता हे मी डायग्राम काढली हे काय स्फिअर आहे 1 2 3 4 5 6 7 8 आपण स्फिअर काढलेले बरोबर आहे आता याची डेफिनेशन काय सांगते द नंबर ऑफ क्लोजेस्ट नेबरिंग कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल क्लोजेस्ट म्हणजे जवळचे नेबरिंग म्हणजे शेजारचे लाइक एटम और मॉलिक्यूल व्हिच आर कॉन्टॅक्ट विथ ए पार्टिकल इन एन एटम इन द क्रिस्टल लॅटिस म्हणजे जेवढे काही एटम आहेत त्या एटमला जे किती स्फिअर कॉन्टॅक्ट आहे आता हा जर आपण स्फिअर पकडला हा स्फिअर डायरेक्ट त्याला कॉन्टॅक्ट घ्यायचा याच्यासोबत कॉन्टॅक्ट याच्यासोबत कॉन्टॅक्ट बरोबर आहे आता हे पॉइंट काय सांगते लिनियर पॅकिंग इन वन डायरेक्शन लिनियर म्हणजे एक रेषी लिनियर म्हणजे एक लेंथ फक्त जे काय लेंथ दॅट इज ओनली वन डायमेन्शन त्याला किती डायमेन्शन फक्त दॅट इज ओनली वन डायमेन्शन इज जस्ट ओनली लेंथ नॉट अ ब्रेथ और नॉट अ हाइट बघा आता याचं पॉइंट काय सांगते देयर इज ओनली वन वे ऑफ अरेंजिंग और पॅकिंग स्फिअर placed in a horizontal row touching one another since one sphere is in contact with two neighboring spheres except the end atom the coordination number this arrangement is 2 पहले पॉइंट में क्या सांगितले there is
ओनली वन वे ऑफ अरेंजिंग. फक्त याच्यामध्ये देयर इज ओनली वन वे ऑफ अरेंजिंग. एकच वे नसून आपण म्हणजे काय स्पेअरची काय अरेंजमेंट केली आहे. पॅकिंग स्पेअर, हे पॅकिंग काय आहे स्पेअर. प्लेस इन हॉरिझॉन्टल रो. आता हॉरिझॉन्टल रो कशा म्हणतो आपण त्याच्या समांतर म्हणजे एका रेषेत हे झाले हॉरिझॉन्टल. उभे कसे म्हणतो आपण याला व्हर्टिकल म्हणायचं. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे बरोबर आहे. हॉरिझॉन्टल रो टचिंग वन अनदर एकमेकाला टच झाले. हा याला टच आहे, हा याला टच आहे, हा याला टच बरोबर आहे. सिन्स वन स्पेअर इज इन कॉन्टॅक्ट विथ टू नेबरिंग स्पेअर. कोणताही स्पेअर त्याच्या शेजारच्या दोन स्पेअरला काय नेबरिंग स्पेअर म्हणजे शेजारच्या स्पेअरला काय तो टच झालेला आहे. एक्सेप्ट म्हणजे याशिवाय किंवा याला सोडून द एंड ॲटम द कोऑर्डिनेशन नंबर इन दिस इज 2. शेवटचा जर हा सब सोडला आपण हा स्पेअर आणि हा स्पेअर डायरेक्ट याला अटॅच आहे. फक्त हा डायरेक्ट एकाला अटॅच आहे. हा डायरेक्ट फक्त याला अटॅच आहे. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर किती 1. याचा कोऑर्डिनेशन नंबर किती 1. बाकी जेवढे काही स्पेअर आहे हा जर स्पेअर पकडला याच्यासोबतचा याच्यासोबत याचा कोऑर्डिनेशन नंबर किती 2 येईल. कारण हा स्पेअर याला सुद्धा टच याला सुद्धा टच. हा जर माझा स्पेअर पकडला आपण हा सुद्धा टच हा सुद्धा टच याचा कोऑर्डिनेशन नंबर किती 2 येईल. फक्त याचा शेवटचा सोडला तर बाकीचा कोऑर्डिनेशन नंबर किती येणार आहे 2 येणार आहे. लिनियर पॅकिंग मे बी इन वन डायरेक्शन. लिनियर पॅकिंग कशी असणार आहे दॅट इज ओनली वन डायरेक्शन. समजला कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणायचं की आपण ज्यावेळेस क्रिस्टल लॅटिस तयार करणार आहोत क्रिस्टल स्ट्रक्चर तयार करणार आहोत त्याच्यामध्ये जेवढे काही स्पेअर आहे ते डायरेक्ट नेबरिंगला किती प्रमाणात टच होणार आहे त्यालाच म्हणायचं याचा कोऑर्डिनेशन नंबर. म्हणजे एक स्पेअर डायरेक्ट किती स्पेअरला टच आहे त्या एकूण संख्येला काय म्हणतात त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. आता याच्यामध्ये बघितलं आपण व्हाईट स्पेस ऑफ क्रिस्टल बघितलं ॲग्री. जो काय आपण तो स्पेस जेव्हा काही ऑक्युपाय नाही झालेला स्पेस त्याला म्हणायचं व्हाईट म्हणजे रिक्त स्पेस. आपण कसं काढायचं पर्सेंटेज कसं काढलं 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी काढलं. त्यानंतर पॅकिंग फ्रॅक्शन पॅकिंग इफिशियन्सी आणि व्हाईट स्पेस हे आपण क्रिस्टल ग्रुप पाहिलेलं आहे. क्रिस्टल स्ट्रक्चर झालं एससीसी डीसीसी एफसीसी एससीबी. याचं पॅकिंग फ्रॅक्शन किती आहे 0.24 0.524 0.68 0.74 0.74. असं पॅकिंग इफिशियन्सी कसं केलेलं 100 ना मल्टिप्लाय केलं 52.4 68% 74 बरोबर आहे. त्याचा व्हाईट स्पेस कसा आला 47.6 कसा उत्तर याचं कारण त्याचा व्हाईट स्पेस कसं काढला आपण 100 ना पॅकिंग इफिशियन्सी काय केली वजा केली 100 वजा 52.4 47.6 100 वजा 68 32% 100 वजा 74 26% 100 वजा 74 26%. अशा प्रकारे आपण याचं फ्रॅक्शन आणि इफिशियन्सी आणि व्हाईट स्पेस काढलं. त्यानंतर इथं कोऑर्डिनेशन नंबर काय समजायचं फक्त कोणत्याही एका डायरेक्शनला जर आपण स्पेअर जर अरेंजमेंट केली तर या जे काय स्पेअर या स्पेअरला किती नेबरिंग मॉलिक्यूल टच झालेले त्यालाच काय म्हणतात त्याचा कोऑर्डिनेशन नंबर. आता हे काय केलं आपण लिनियर पॅकिंग ओनली वन डायमेन्शन. दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण आता क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन और 3 डायमेन्शन. त्याचा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत.